गाडी चालवताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते ती म्हणजे डाव्या बाजूचे वळण किंवा उजव्या बाजूचं वळण. आणि त्या बाबतीमध्ये आपल्याला बरेचसे प्रश्न पडू शकतात किंवा बऱ्याचशा शंका असू शकतात सुरुवातीला, की स्टिअरिंग व्हील किती प्रमाणात वळवायचं आहे किंवा इंडिकेटर कधी द्यायचं आहे किंवा जी डाव्या बाजूची जी लेन आहे त्या डाव्या बाजूच्या लेनमध्ये किती अंतरावरती गेल्यानंतर स्टिअरिंग व्हील आपल्याला वळवायचं आहे. तर असे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. प्रॅक्टिकल डेमो बघणार आहोत आणि डाव्या बाजूला वळण घेताना नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत हे आपण बघणार आहोत. ही टर्निंग म्हणजे ड्रायव्हिंग सिरीजचा हा महत्त्वाचा भाग आहे. आपल्याला जे गाडी चालवताना टर्न्स घ्यायचे असतात ते, आणि मी एकेका व्हिडिओमध्ये एक एक टर्न तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे असं लेफ्ट टर्न, राईट टर्न आणि सर्कलचा यू टर्न किंवा नॉर्मल यू टर्न. तर आजच्या भागामध्ये आपण सुरुवात करूया डाव्या बाजूचं टर्न कसं घ्यायचं. नमस्कार, मी अपूर्व पुरोहित. आपला आजचा कार वर्ल्ड मराठीचा व्हिडिओ या बाबतीत असणार आहे. मी तुम्हाला सांगितलं डाव्या बाजूचा टर्न घेताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली लेन सांभाळायची आहे. आपल्याला डाव्या बाजूनेच गाडी चालवायची आहे. आरसा जो आहे तो आपला व्यवस्थित सेट करायचा आहे. जो डाव्या बाजूचा उजव्या बाजूचा आरसा जो आहे तो आपल्याला कायम व्यवस्थितच सेट करायचा आहे. कारण त्याच आपले काही प्री चेक्स असतात डाव्या बाजूचा टर्न घेण्यासाठी, की सगळ्यात पहिले आपल्याला मिररमध्ये बघायचं आहे, मग इंडिकेटर ऑन करायचं आहे आणि मग स्टिअरिंग व्हील हळूहळू वळवून गाडीचा स्पीड जो आहे तो कमी करायचा आहे आणि मग टर्न घ्यायचा आहे. आता हा जो डावा टर्न आहे तो बघा, मी मिररमध्ये पाहिला कोणी नाही आहे. लेफ्ट इंडिकेटर दिला, गिअर मी डाऊनशिफ्ट केला, सेकंड गिअर टाकला कारण थर्ड गिअरवरती मला गाडी नाही वळवायची म्हणून, आणि मी गिअर डाऊनशिफ्ट करून मग परत नॉर्मल स्पीडला आलो. सो लेन आपल्याला मेन जी आहे ती मेंटेन करायची, आपल्याला मधून गाडी चालवायची नाही आहे. पुन्हा एकदा डाव्या बाजूला टर्न घेताना मिरर चेक करायचा आहे, फर्स्ट चेक जो आहे तो. त्याच्यानंतर इंडिकेटर द्यायचा आहे, लेफ्ट टर्निंग इंडिकेटर. त्याच्यानंतर आपल्याला स्पीड कमी करायचा आहे गिअर डाऊनशिफ्ट करून, आणि मग हळूहळू आपल्याला जेवढ्या प्रमाणातला जो टर्न आहे तेवढ्याच प्रमाणात स्टिअरिंग व्हील वळवायचं आहे. आणि स्टिअरिंग व्हील वळवल्यानंतर तुम्ही एकतर स्टिअरिंग व्हील सोडू शकता, म्हणजे तो फीडबॅकनी सरळ येतं स्टिअरिंग व्हील, किंवा हळूहळू तुम्ही मॅन्युअली स्टिअरिंग व्हील सरळ करू शकता. पुन्हा एकदा डाव्या बाजूला पाहिलं कोणी नाही आहे, लेफ्ट इंडिकेटर दिला, गिअर डाऊनशिफ्ट केला, उजव्या बाजूला बघितलं मी परत एकदा कोणी नाही येते ना, भले आपण लेनमध्ये बसू. आता इकडनं बाईकवाला येतो ह्या बघा, म्हणजे मला लगेच डाव्या साईडला वळता येणार नाही. तर ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. डाव्या साईडला वळवताना बरेचसे टू व्हीलरवाले जे असतात ते डाव्या बाजूने ओव्हरटेक करतात. आता हा पण बघा, हा माणूस पण डाव्या बाजूने ओव्हरटेक करून गेला. त्या लोकांना घाई असते ना खूप, त्याच्यामुळे. ठीक आहे, एनिवेज आपल्याला आपल्या गाडीची काळजी आहे आणि आपल्याला आपलं जे टेम्परामेंट आहे ते लूज नाही करायचं आहे त्याच्यामुळे. ठीक आहे, आता पुन्हा एकदा लेफ्ट साईडचा टर्न बघा मी कसा घेतो. मिररमध्ये बघितलं काही नाही आहे, इंडिकेटर दिला, स्पीड माझा सेकंड गिअरवरती आहे, एवढा स्पीड मला चालेल. मी नॉर्मल टर्न घेतला आहे स्टिअरिंग व्हीलचा, बघू शकता तुम्ही. आणि इकडनं मी लेफ्ट साईडला वळलो. आता मी स्टिअरिंग व्हील सोडलं नाही, मी सरळच ठेवलं. ठीक आहे, सरळ केलं मी मॅन्युअली. बघितलं, अशा रीतीने डाव्या बाजूचा टर्न घ्यायचा आहे. डाव्या बाजूचा टर्न घेताना बरेच जण काय चुका करतात, की लेन जी असते आपली ती मधली किंवा एकदम राईट साईडची ठेवतात. तसं नाही करायचं. जेव्हा आपल्याला डाव्या बाजूला वळायचं असतं त्यावेळेला आपल्याला डाव्या बाजूनी गाडी चालवायची. लेफ्ट टर्न घेताना एकदम डाव्या साईडनीच गाडी चालवायची. आपल्या गाडीची लेंथ किती आहे टोटल याचा आपल्याला अंदाज असतो, त्याच्यामुळे त्या अनुषंगाने तुम्हाला गाडी वळवायची. तुम्ही एकदम पुढे जाऊन गाडी वळवायला गेलात तर तुमची जी मागची चाकं आहेत ती बरोबर बसणार नाही. जर का नॅरो गल्लीमध्ये तुम्हाला गाडी टाकायची आहे, डाव्या बाजूला वळवायची असेल, त्यावेळेला तुम्हाला प्रॉपर एका ठराविक अंतर म्हणजे साधारणपणे अर्धी गल्ली क्रॉस केल्यानंतरच तुम्हाला डावी बाजू वळवायला सुरुवात करायची आहे. ठीक आहे, आता मी पुन्हा एकदा दाखवतो. हा जो सिग्नल आहे इकडनं परत आपण लेफ्ट टर्न घेऊया. मी ते डाव्या बाजूलाच राहिलो. आता मी समजा मधल्या लेनमध्ये राहिलो असतो तर ते चुकीचं आहे, कारण मला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे ना, म्हणून लेफ्ट टर्न इंडिकेटर दिला, मिरर तर मी बघतोच आहे, आणि इकडे वळलो. आता मी वळून पूर्ण झाल्यानंतर स्टिअरिंग व्हील सोडेन तेव्हा बघा हे सरळ आलं. ह्याला म्हणतात स्टिअरिंगचा फीडबॅक, स्टिअरिंग व्हीलचा फीडबॅक. हे तुम्हाला मी आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. सो नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला डाव्या बाजूला वळायचं असतं
त्यावेळेला डाव्या साईडनीच गाडी चालवायची आहे. आणि चेक्स आहेत त्याचे ठराविक चेक्स आहेत. एक मिरर, 2 इंडिकेटर चालू करणे आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्टिअरिंग व्हील जेवढं हवं आहे तेवढंच वळवायचं आहे. मी आता गाडी स्लो केली, डाव्या बाजूला वळवायचं आहे मला म्हणून सेकंड गिअर टाकला. उजव्या बाजूने कोणी येत नाही ना पाहिलं, कारण एकदम लेफ्ट लेनमधून जर का कोणी येत असेल तर ती पण बाजू बघणं अति आवश्यक आहे. आणि आता पुन्हा एकदा मी आलो, पुन्हा एकदा लेफ्ट इंडिकेटर दिला आणि मग कडनं वळलो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उजव्या बाजूचे टर्न आणि यू टर्न असं एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो ज्यांना गरज असेल त्यांना हा व्हिडिओ पाठवा आणि व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.